साबुदाणा खिचडी ती सगळ्यांच्या आवडीची, अगदी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीची. अगदी उपवास नसला तरीसुद्धा साबुदाणा खिचडी करून खावीशी वाटते. तर कधी-कधी काय होतं, तुमची ही खिचडी कधी कडक होते का? किंवा कधी जास्त पाणी झाल्यामुळे घट्ट, चिकट होते का? तर हे होऊ नये यासाठी इथे महत्त्वाच्या मी टिप्स दिलेल्या आहेत. त्या वापरून छान अशी साबुदाण्याची खिचडी मऊसूत आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते आज बघूया. सोबतच मी शेंगदाण्याचं सांबरही केलं आहे आणि रताळी शिजवलेले आहेत आणि दही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी, मऊ, सूत आणि सडसडीत अशी मोकळी साबुदाण्याचा प्रत्येक दाणा असा मोकळा आहे. बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही. तर इथे मी पांढरे साबुदाणे जे दिसतात की नाही ते वरून अगदी डेकोरेशन म्हणाल तुम्ही असं त्यासाठी मी घातलेले आहेत. तर ही साबुदाणा पूर्ण खिचडी भाजून घेतल्यानंतर मुठभर किंवा चमचाभर कोरडे साबुदाणे बाजूला ठेवायचे आणि वरून टाकायचे. खूप छान दिसतात. तर अशी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघूया. त्याआधी साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता बघू शकता आणि एकदम मोकळा पण असा टम्म फुगलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी बघा कुस्करला की एकदम कुस्करला जातो आहे, पण ओला नाही आहे, चिकट नाही. तर हे काय करायचं, साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हाताने थोडंसं ढवळून घ्यायचं आणि पाणी ते सगळं पूर्ण काढून टाकायचं. साबुदाणा लक्षात ठेवा, ही पहिली टीप आहे. साबुदाणा कधीही जास्त पाण्याने धुवायचा नाही किंवा 1-2 वेळेला धुवायचा नाही, एकच वेळेला धुवून काढायचं. त्यासाठी भरपूर पाणी घालायचं आणि ते पाणी सगळं काढून घ्यायचं आणि पुन्हा दुसरं पाणी घालायचं. ते फक्त बोटाचं अर्धं पेर असतं की नाही, बोटाचं हे बाजूला पेर असतं ते किंवा इंचभर असं वर राहील, पाणी येईल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजत घालायचा. अगदी मोकळा तुमचा साबुदाणा होतो. आता तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरते, तुम्ही जे कुठलं वापरत असाल ते. तर आता तेल थोडंसं अगदी किंचितसं जास्त घालायचं, म्हणजे जर तुम्ही 1 चमचा घालत असाल तर तिथे 1.5 चमचा वापरा. आणि आता इथे मी काय केलं आहे, मिरची आहे त्याचा ठेचा बनवून घेतला आहे. तर मिरची तुम्ही कट करूनही घेऊ शकता. आता इथे मी खिचडी आहे ती पूर्ण सगळी करणार नाही, थोडी थोडी करणार आहे. कारण सकाळच्या वेळेला कसं जे कोण खाणार त्याला तेवढीच मी करून देते. गरम गरम सगळ्यांना करता येते आणि खाता येते, त्यासाठी मी थोडी थोडी करते. तर मी 1 वाटी भरून साबुदाणा घेतला, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि 3-4 मिरच्याचा ठेचा करून घेतला. आणि आता हे सगळं मिक्स केलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि 4 छान असं हे मिक्स करत राहायचं आहे. आता साबुदाणा जास्त आपण झाकण ठेवायचं नाही त्याला, अगदी चमच्याने हलवतच साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. थोडासा वेळ द्या, 5 ते 7 मिनिट छान असं हे परतत राहायचं. तुम्ही बघू तर शकत असाल कढईला साबुदाणा अजिबात चिकटलेला नाही आहे. तर त्याचं कारण म्हणजे आपण रात्री जो साबुदाणा भिजवला होता की नाही, तर ते आहे. जास्त पाणी झालं तरी चिकट होतो, कमी पाणी झालं तरी चिवट होतं, कडक होतं साबुदाणा. आता याच्यामध्ये 1 बटाटा कुस्करून घातला आहे मी. यानेसुद्धा तुमची खिचडी जी आहे बटाट्यानी मऊसूत, अगदी दिवसभर मऊसूत राहते. त्यासाठी बटाटा अगदी अवश्य घाला, त्यामुळे वातट होत नाही तुमची खिचडी. अगदी दिवसभर मऊसूत जशी तुम्ही कराल तशीच राहते. पण खिचडी शक्यतो गरम गरम करून खावी, खूप छान लागते. पण अशा पद्धतीने केली तर तुमची, जर डब्यात तुम्ही नेणार असाल, टिफिनसाठी देणार असाल तर बटाट्याचं थोडंसं 1 बटाटा कुस्करून घाला शिजवलेला, तरी बटाटा तुमचा खिचडी आहे ते मऊसूत होईल. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही साबुदाण्याचा कलर बदलला आहे, बघू शकता अगदी थोडं थोडं शिजल्यासारखं वाटतं आहे. तर ही तुमची साबुदाणा तयार झालेलीची खूण आहे. आता थोडंसं मीठ बघते मी चाखून, कारण माझ्याकडून पीठ थोडंसं कमी पडले असं मला वाटलं, म्हणून मी नेहमी सांगत असते मीठ नेहमीपेक्षा थोडं कमी घालावं, चाखून बघावं आणि मग तुम्ही मीठ वाढवावं. अगदी एकत्र मीठ वाढवू नका, जास्त घालू नका. त्यामुळे होतं काय, मीठ जास्त झाले की मग पुन्हा आपल्याला शेंगदाण्याचं कूट जास्त घालावं लागतं किंवा बटाटा जास्त घालावा लागतो आणि सगळंच ते बॅलन्स बिघडतो. त्यासाठी काय करायचं, अगदी मीठ कमी घालायचं. थोडंसं अगदी 1-2 मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं. आणि आता बघू शकता हे जे साबुदाणा दिसतो की नाही तुम्हाला, तो वरून मी थोडासा असा घातलेला असतो, कारण तो दिसायला छान दिसतो म्हणून. बाकीचा साबुदाणा बघा तुम्ही छान शिजला आहे, मोकळा मोकळा झाला आहे. अगदी तुम्ही पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर साबुदाणा अजिबात चिकटलेला नाही, खूप छान भिजला आहे तो व्यवस्थित. त्याचं पाण्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित आपण केलं तर साबुदाणा कधीच तुमचा चिकट होणार नाही.
जर तुम्ही साबुदाणा भिजवला आणि जास्त कमी घातलं पाणी तरी तो कोरडा होईल आणि जास्त घातलं तर जास्त चिकट होईल. साबुदाणा खिचडी बनवून तयार झाली. आता सांबर म्हणजे आमटी कशी करायची ते बघूया. 4 मिरच्या घेतल्या, 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेत, कच्चेच शेंगदाणे आहेत आणि मीठ घेतलं चवीनुसार आणि याला पाणी घालून वाटायचं आहे. बाकी काहीही करायचं नाही आपल्याला, फक्त पाणी घालून वाटून घ्यायचं सरसरीत, म्हणजे बारीक असं वाटून घ्यायचं. हे बघा, बघू शकता पत असं हे मी वाटून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने असं हे वाटून घेतलं. आता आपण याला फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं अगदी तेल किंवा तूप, तुम्हाला जर आमटीमध्ये तूप आवडत असेल तर नक्की तूप घाला. इथे मी तूप वापरले 1 चमचाभर. तुम्ही तेलही वापरू शकता, शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्याकडे जे वापरत असाल ते वापरलं तरी चालेल. आता तुम्हाला जर चालत असेल तर जिरे घाला किंवा कढीपत्ता, जर तुमच्या उपवासाला चालत असेल तर कढीपत्ताही घालू शकता किंवा थोडीशी कोथिंबीरही घालू शकता. मी इथे फक्त जिरे वापरलेत. आणि आता हे जे वाटून घेतलेलं जे शेंगदाण्याचा मसाला होता त्यामध्ये जेवढं लागतं तेवढं पाणी घालून ढवळून घेतलं आणि आता हे तेलाचं जी फोडणी केली आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हे बघा, मस्त असं हे छान. आता याला जास्त सळसळ उकळी आणायची नाही, थोडासा मोहर आला की बंद करायचं. जास्त हे बाजूला ठेवून उकळत ठेवायचं नाही, नाहीतर मग कधी शेंगदाण्याची आमटी आहे ते फुटली जाते, म्हणजे असे फुटर होते. त्यासाठी छान मिक्स करत ढवळत त्याला छान एक मोहर येऊ द्यायचा, अगदी फसफसू द्यायची नाही किंवा उकळी काढू द्यायची नाही. अशा पद्धतीने मस्त अशी ही साबुदाण्याची आमटी तयार झाली. आता याचबरोबर मी बाजूला रताळे शिजवत ठेवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मला दाखवता आला नाही. आणि दही आहे बाजूला. छान अशी आज चतुर्थी आहे, तेव्हा तुम्ही अगदी पोटभरीचं म्हणाल तरीसुद्धा चालेल अशी साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचं सांबर असा हा आजचा मेनू आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं हे सांबर तयार होतं. आता तुम्ही बघताय याला मोहर आला आहे फक्त, म्हणजे असं थोडंसं फेस आला आहे वरून, बघू शकता, पण उकळी आलेली नाही. साबुदाण्याची सांबर करताना, आमटी करताना अजिबात उकळून घ्यायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने झालं की बंद करायचं. आता ही एरवीसुद्धा तुम्ही असं साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी अगदी उपवासालाच करायला पाहिजे असं काही नाही. रात्रीच्या जेवणाला सुद्धा तुम्ही अगदी आवडीने म्हणून करू शकता. मग तेव्हा मात्र भरपूर कोथिंबीर, ओलं खोबरं किसून घातलं तरी चालेल. अगदी आपण पोहे करतो अशा पद्धतीने खिचडीसुद्धा केली जाते. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.